मी काय म्हणतो, तू काय म्हटलं, बाजूच्या गल्लीतून त्या पोरगीचा नंबर घेतला होता म्हणलं. माझी गर्लफ्रेंड सांगत होती ना, तो नंबर घेतला म्हणते, फोनवर बोलू राहिला म्हणते. हा, कसं काय अचानक मध्ये कसं काय झुटलं होतं इथपर्यंत? काय सांगू, ते लाईना पोराला मी चिठ्ठी दिली. जाय म्हटलं देऊन दे काय होते पाहू. आज 3-4 दिवस ना पाहिलं आणि डायरेक्ट पोराला चिठ्ठी पाठवून दिली. तिला काय मी डायरेक्ट नंबरच दिला रे बल्लू. तुमचं राजा बरंच जमू राहिलं. नाही लावून देत राजा सेटिंग एखादी कुठेतरी. हा, पाय ना राजा सेटिंग तर लावून दे माझ्यावाली. काय राजा तुम्ही दोघं जण मस्तपैकी लावून राहिले एकामेकाला सेटिंग कुठेतरी पाहू राहिले. पाय ना माझ्या ठोक्याचं पाय ना कुठेतरी. टेन्शन न घेऊ, पाहू ना त्याला करू मी काही नाही करायच लागा. तू कॉलेजला येत नाही ना म्हणून तो होय. कॉलेजला जर आला असता ना एखादी खतरनाक पोरगी फसली असती म्हणजे 100% फसली असती. ते कॉलेजने येणंच बंद करून टाकलं. कॉलेजला तू सांगतो तुले 12वी होऊ दे. 12वी झाल्यावर मग आहे ना आपली लाईफच लाईफ आहे ना. पैसाच पैसा आहे ना. पैसा पैसाच आहे ना. टेन्शन करायचं कामच नाही. 12वी पास झाला डायरेक्ट पोलीसची भरती देऊन दनादन त्याची हाईट थोडीशी वाढतेच ना. आता कमी आहेस ना, आहेस किती तू. मस्त पोलीसची भरती मारून देऊ. कॉलेजची मजाच फक्त लाईफच वेगळी आहे. सकाळी 7ला उठलं, 7च्या नंतर 11-11:30 वाजता कॉलेज दुपारपर्यंत होते. दुपारच्या नंतर मग काय इकडे तिकडे फिरा, असं तसं काय करा, मग लाईफच लाईफ आहे. मस्त मजा, एकदम मजा येते. कॉलेजची लाईफ म्हणजे लाईफच आहे. अरे ते आलेले का नंबर फंबर म्हटलं, कोणाकोणाला नको देत जाऊ ना. नाही तर एक दिवस आणशील ना अंगलट, याले नंबर दे त्याला नंबर दे. अंगलट आणल्यावर मग त्याला घोडे लागन. म्हणून नंबर फंबर कोणाला लिहून नको देत जाऊ ना. नाही तर एक दिवस असे घोडे येईन ना अंगावर, शेंड्यापर्यंतच लागन. म्हणून म्हटलं नंबर फंबर कोणाला देऊ नको. बापानं पाहिला ना तिच्या, फोडफाडच करून टाकन तुले. अर्ध्यातून चिरचार करून टाकन. कायाचा बेरास करून टाकन तुले. पाहिला जाईन आता काय होते तर जे होईल ते पाहिला जाईन. तर आपण मस्करीत द्याल नंबर. आता काय करायचं. चल मग जातो राजा. मला आता काय ढोरं गिरं सोळा लागतं जातो. तिकडला कोठा आहे ना, मावा बुडा तिकडे राहते का 24 घंटा. ते तिकडून वावरावून आला का त्या कोठ्यातच बसला राहते. काहून होतं खेळ राहते रम्मी, जंगली रम्मी प्यावना मारायचे. दिवसभर राहते तिकडून. म्हशी सोडल्या वावर सोडून दिलं काही इकडे डायरेक्ट कोटाच्या अंदर बसला राहते. दिवसभर खेळत राहते. ते काय खेळते तर मोबाईलच्या अंदर दिवसभर खेळत राहते. अरे बा, ते काय सांगू तुले, ते तरी बरं आहे. जंगली रमीवर ते खेळू राहिले, नाही तर बा दिवसभर डब्बाच खेळत राहे. ते ना पत्ते बा, 13 पत्ते 13 पाणी, दिवसभर डब्बा. 4-5 जण असले का तेच. आता हे तरी वेगवेगळे दिसायला. त्याला बुडा तिकडे दिसते, त्याला बुडा तिकडे कोपऱ्यात दिसते, माझ्या बुडा ह्या तिकडे दिसते, त्याचा बुडा ह्या इकडे दिसते. तर वेगवेगळेच आहे. कोणी कुठे खेळन तर कुठे काय खेळन. ते लुडो हेन ते असं तसं काही नाही, खेळतच राहते बा ते. अरे भूषण दादा, आता तो आपल्यापाशी काळ्या कमी राहिल्या राजा. 2-4 टेम्पे राहिले ना. आता ह्या दिवशी तर शांतारामच्या इथून आणले आपण पाठीमागून कोट्यातून चोरून. आता पुढून कुठून आणत मग. बस थोड्या दिवस 2-3 दिवस संपलं हे कमी जाऊन घेऊन येऊ. देवदत्त काकाच्या पाठीमागून कोट्यातून घेऊन येऊ 2-4 कट्टे. आपले आणून ठेवलाय त्यानं तुराट्या, तूर निघाली त्याची. तुराट्या आणून ठेवल्या 2-4 भारी दिसली मला. त्याच्यातून घेऊन येऊ मुठकभर, कमीत कमी मला वाटते अर्धा घेऊन येऊ. खरं आहे तेवढं खतम करून टाकून मोकळं करू. पण लपून घेऊन यावं लागते. आता टाइम आहे. रात्रीच्या वेळात दिसलं का दणकेच आहे आपल्याला. म्हणून म्हटलं आता जाऊन घेऊन येऊ. ठीक आहे ना घेऊन ये मग थोड्या वेळ. आता मग घेऊन लवकर. आता झाले 7-7:30 वाजता आहे. आता हे संपल्यावर चला जाऊन घेऊन येऊ. पाठीमागं ठेवून देऊ. बाजूला ठेवून देऊ घराच्या अंदर आणि जाऊ मग. चला मग फटकन हे विजून टाका. चला या ना पटकन. टाइमपास करू राहिला. या ना पटपट. अरे भोल्या दत्त्या, लवकर यायचं होतं ना. दिवस निघू राहिला ना. 5 वाजता बोललो तर आपण लवकर घेऊन जाऊ म्हणून. 6 वाजू राहिले ना. पटकन ये, लवकर घेऊन जाऊ. कोणी पाहिलं का अजून दणके देईन आपल्याला. ये पटकन. आमची झोपत नाही उघडली. झोपतच लागली. आता हे दत्त्यानं उतरलं म्हणून झालं, नाही तर मी झोपलो होतो. चल ना पवऱ्याला कोणत्याही मला ते. चल मी जातो बा. घेतो मी लवकर जातो. मी थोडस घेतो.
ते बा इथे तर बाळून दिसायला मला. हा काय झालं वाटतं इंदात जातो तो गट्टात घेऊन जातो थोडासा आणि तू हे मामा चल लवकर पटकन जाऊन घेऊन. अरे रे 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 काका पाहिलं रे आपल्याला पाहिलं रे. अरे पहिले काकानं पाहिलं वाटते काय वाटते रे उतरायले रे. कुठे रे काही दिसत नाही राहिला राजा तू काही बोलतो. कुठे रे बोला कुठे 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 थांबा रे थांबा तुमची चोट्टेपणा करता काय इथं चोरता का थांबा हे शिवलालचं पोट लय चुट्ट आहे ना. जिथं पाहिजे तिथं पोट घरात राहते. थांब थांब इले दणकेच द्यायला लागतं तसा देतो. आंब्याच्या झाडाला उलटी टांगणीच द्यावं लागते. थांब तिथं थांब. लाला त्या थांब तिथं थांब. कुठे पाहू नका पयाले गोडात फेकून मारतो. नाही हो काका आम्ही घेऊन नाही चाललो होतो काका घेऊन नाही चाललो होतो. हे दोघं जण आहे ना मी तर काहीच नाही मी बसलो होतो ना पावर आलो कसं काय निवड आले म्हणून मी नाही काका हेच घेऊन चालले. नाही हो काका मी नाही हो काका हे दोघं जण आहे बा मी पावर आले मी थांबलो जाऊन बसलो होतो राट्यावर हो काका मी नाही सकाळ सकाळी मी काय येणार. कंबळ तोडून टाका म्हटलं. माय नाव हे नाही म्हटलं देवदास नाही तर बस मला कटियास कडी करतो त्या बाप कुठे. चल चल लवकर इकडे. अरे किती खोटा बोलते रे हा किती खोटा बोलते रे हा किती खोटा बोलते. जाऊ इकडे भोका आपण पहिले मार खावतो सांगू खरं हो आला बाप्पा चल. नाही हो काका मी नाही हो काका मी नाही हो काका हे हो काका मारणं हो काका मारणं हो काका मी नाही हो काका. नको दणके दिन म्हटलं. चोट्टेपणा करतो हे घे चल घे ये अजून घे करशील चोट्टेपणा काय बाई काका काका